क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम हा जाहीर झाला होता आणि त्या अनुषंगाने 2 डिसेंबर आणि 20 डिसेंबर रोजी या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज 21 डिसेंबर रोजी त्यांचा निकाल जो आहे तो हाती आलेला आहे आणि त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीला सगळ्यात जास्त यश हे आलेलं आहे आणि महाविकास आघाडीला पिछाहाट झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी नगरपालिका आणि नगरपंचायत मिळून 11 या ठिकाणी जागेवर नाशिक जिल्ह्यामध्ये निवडणूक लढवल्या गेल्या आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा पक्ष जो ठरलेला आहे तो शिवसेना एकनाथ शिंदे गट ठरलेला आहे। 11 पैकी 5 जागा त्या एका पक्षाला मिळालेल्या आहेत आणि 3 जागा राष्ट्रवादीला तर 3 जागा या भाजपाला मिळालेल्या आहेत आणि त्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाने मनमाड, नांदगाव, सटाणा, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या ठिकाणी आपले नगराध्यक्ष हे निवडून आणलेले आहेत आणि भाजपने पिंपळगाव, बसवंत, ओझर आणि चांदवड या ठिकाणी आपले नगराध्यक्ष जे आहेत ते निवडून आणलेले आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने या ठिकाणी भगूर, येवला आणि सिन्नर या ठिकाणी आपले नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत। आपण त्यापैकी नाशिक शहराला लगत असलेला भगूर नगरपंचायतचा आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी 25 वर्षानंतर तब्बल सत्ता पालट झालेला आहे आणि त्या ठिकाणी आमदार सरोज आहेर यांनी पूर्णपणे ताकदीने या ठिकाणी ही निवडणूक लढवलेली आहे आणि त्या ठिकाणी अजित पवार गटाचे, राष्ट्रवादीचे हे नगराध्यक्ष झालेले आहेत। त्याच अनुषंगाने आपण इतर ठिकाणी जर विचार केला तर भाजप देखील चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नगरसेवक जे आहेत ते निवडून आणलेले आहेत, परंतु एकनाथ शिंदे गटाची जी ताकद आहे ती नाशिकमध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळालेली आहे। आणि आपण सटाणा तालुक्याचा विचार जर केला तर त्या ठिकाणी जे आमदार आहेत दिलीप बोरसे त्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागलेली होती, परंतु त्या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाने पूर्णपणे बाजी मारलेली आहे आणि त्या ठिकाणी जे आहेत ते नगराध्यक्षाच्या महिला आहेत त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्यामध्ये हर्षदा पाटील असं नाव आहे त्यांचं आणि त्यांचे पती देखील प्रभाग क्रमांक 5 मधून मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। आपण जर त्या ठिकाणी बघितलं तर एकनाथ शिंदे त्यांनी स्वतः सभा घेतली होती आणि शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचं वारंवार त्या ठिकाणी नगरपंचायतीवर लक्ष होतं। बऱ्याचशा दिग्गजांच्या सभा या नगरपंचायत निवडणुकीमध्ये झाल्या होत्या। भाजपने देखील मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस असतील, इतर मंत्री असतील, या ठिकाणी त्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली होती, परंतु नाशिकमध्ये एकनाथ शिंदे गट यांनी पूर्णपणे जी सत्ता आहे ती सगळ्यात जास्त आपले नगराध्यक्ष निवडून या ठिकाणी एक प्रकारे ताकद दाखवून दिलेली आहे आणि याचाच फायदा येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकमध्ये प्रत्येक पक्षाला आजच्या परफॉर्मन्सनुसार दिसेल अशी चर्चा या ठिकाणी व्यक्त होते आहे। भाजप जरी मोठा पक्ष या ठिकाणी आता या निवडणुकीमध्ये जास्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आणताना महाराष्ट्रामध्ये दिसत असेल, परंतु या ठिकाणी ग्रामीण भागातला कल आणि शहरी भागातला कल या ठिकाणी देखील फरक आहे, परंतु या निवडणुकीकडे मोठ्या आशेने पाहिलं जात होतं आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी मोठा फायदा होईल असं देखील त्यांच्या नेत्यांकडून बोललं जात होतं, परंतु मतदारांनी पूर्णपणे त्यांना नाकारलेलं आहे आणि काही ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष निवडून आले असतील, परंतु सगळ्यात जास्त ज्या जागा आहेत त्या महायुतीला या ठिकाणी महाराष्ट्रात भेटलेल्या आहेत। आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आपण जर विचार केला तर या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट ठरलेला आहे आणि त्या पाठोपाठ भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे ठरलेले आहे। म्हणून आता जी 15 तारखेला महानगरपालिकेची 15 जानेवारीला जी निवडणूक होणार आहे, जे मतदान होणार आहे, ते कशा पद्धतीने आपापले पक्ष जे आहेत ते आपापले उमेदवार कशा पद्धतीने निवडून आणण्याचा प्रयत्न करतील आणि कशा पद्धतीने ही निवडणूक होईल ते येत्या 16 जानेवारीला त्यांचा जो निकाल हाती येईल तेव्हाच आपल्याला स्पष्ट होणार आहे। त्याच पद्धतीने येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकींचे कव्हरेज महाराष्ट्र क्रांती न्यूजवर आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळणार आहेत। ताज्या ठळक घडामोडींसाठी या ठिकाणी महाराष्ट्र क्रांती न्यूजला भेट द्या, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महाराष्ट्र क्रांती न्यूज। धन्यवाद।
अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.